तर जुनी लोक अशी म्हणायची की सगळं काही विधिलिखित आहे, म्हणजेच प्री डिसाइडेड आहे सगळं काही. तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जी संकल्पना आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा आपण? आता कसं आहे ना, की सगळं काही विधिलिखित आहे. हे आपल्या जुन्या वाडवडिलांनी लोकांनी सांगितलेलं आहे, बरोबर. आणि हे आपण पूर्ववत ऐकत आलेलो आहे, की सगळं प्री डिसायडेड आहे आणि सगळं ऑलरेडी फिक्स आहे. मग आपण काही करायचं की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि मुळातच आता एक नवीन संकल्पना आपण नेहमी ऐकत असतो, की लॉ ऑफ अट्रॅक्शन. की लॉ ऑफ अट्रॅक्शन मग कितपत योग्य आहे की किंवा वर्क करतं. आता ते मुळात कसं आहे माहिती आहे का, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी फिक्स असतात, बऱ्यापैकी. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक वेगळी संकल्पना आहे. ती आपल्या ऊर्जा शक्तीवर काम करते. आलं का लक्षात? प्री डिसाइडेड आहे हे जितकं खरं आहे तितकंच लॉ ऑफ अट्रॅक्शन ही खरं आहे. हां, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही संकल्पना आपल्या ऊर्जा शक्तीवर काम करते. आता प्रत्येक मनुष्याची ऊर्जा शक्ती ही वेगवेगळी असते. आपण कधी त्याला इच्छाशक्ती पण बोलतो किंवा विल पॉवर बोलतो, ठीक आहे ना. असं आहे. तर विल पॉवरही बोलतो, इच्छाशक्ती बोलतो. म्हणजे काय, की एकदम मनाच्या आतून, आतल्या गाभाऱ्यातून आपण एखादी गोष्ट मागितली देवाकडे तर ती आपल्याला मिळते, आपण असं संकल्पना बोलतो, बरोबर. तर तीच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन मग केव्हा वर्क होतं? आता काय आहे ना, की एखादी गोष्ट तुम्ही खूप पॉवरफुल्ली मागत असता देवाकडे, तर ती मिळेल की नाही हे कशावर डिपेंड आहे. आता आपण काय करतो, की एक गोष्ट मागताना काय करतो, आपण 10 इच्छा आपल्या मनामध्ये असतात. एक गोष्ट आपण कधी मागत नाही, 10 इच्छा देवाकडे मागत असतो. मग काय होतं ना, देव म्हणजे काय, की हे पंचतत्व किंवा हे युनिवर्स, हे वर्क मुळात कसं करतं, की आता हा मनुष्य 10 इच्छा मागतोय, तर युनिवर्सही कन्फ्यूज होतो बघा नेहमी, की याला कोणती इच्छा देऊ, याचं ॲक्च्युली म्हणणं काय. हा मिनटाला याची इच्छा चेंज करतो आहे. कधी याला गाडी पाहिजे तर त्याची फ्रिक्वेन्सी, याची ऊर्जाची फ्रिक्वेन्सी एवढी आहे. कधी घर पाहिजे तर त्याच्या ह्या इच्छेची ऊर्जेची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, ठीक आहे ना. आपण दरवेळेला आपली इच्छा वेगवेगळी असते आणि प्रत्येक इच्छा ही आपल्याला कधी कमी मौल्यवान किंवा कमी मौल्यवान असते. त्या हिशोबाने आपली ऊर्जा आपल्या मेंदूमधून, आपल्या हृदयामधून निघत असते. आलं का लक्षात? आणि त्यानुसारच युनिवर्स, ब्रह्मांड काम करत असतं, हे पंचतत्व काम करत असतं, ठीक आहे. आता युनिवर्समध्ये आपली इच्छा कोणती कशी जाते त्याच्यावर डिपेंड आहे की ती इच्छा कधी पूर्ण होणार. तर आता किती इच्छा आपण युनिवर्सकडे मागितल्या पाहिजे, त्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही 10 इच्छा 15 इच्छा ठेवण्यापेक्षा मुळात एका वेळेला एकच इच्छा करा. एका वेळेला एक इच्छा केल्याने काय होतं ना,